जयदीप आपटेला अटक होताच वकिलांनी मोठा गौप्यस्फोट केला। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा 26 ऑगस्टला कोसळला होता। शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटेला अटक करण्यात आली आहे। कल्याणमधून त्याच्या राहत्या घरातून त्याला अटक करण्यात आली आहे। कल्याण सिंधुदुर्ग पोलिसांनी ही कारवाई केली। जयदीपला अटक करण्यात आल्यानंतर आज त्याला सिंधुदुर्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे। तसेच या प्रकरणी जयदीप आपटे यांच्या वकिलांची प्रतिक्रिया देखील समोर आली आहे। दरम्यान व्हिडिओत पुढे जाण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जयदीप आपटे आपल्या कुटुंबियांना भेटायला आला असतानाच त्याला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर येते। मात्र यावर जयदीप आपटे यांचे वकील गणेश सोवने यांनी प्रतिक्रिया दिली आहे। जयदीप आपटे काळोखातून आला आणि पोलिसांनी पकडलं, ही स्टोरी साफ खोटी आहे। या प्रकरणात गलिच्छ राजकारण केलं जात असून काही जणांनी आपल्या राजकीय पोळ्या भाजून घेतल्यात, असं गणेश सोवने यांनी म्हटलं आहे। या सर्व प्रकरणात अटकपूर्व जामीनसाठी न जाता जयदीपने स्वतः सरेंडर होणे आणि पोलीस यंत्रणेला सहकार्य करणे हे आम्ही उचित समजलं। त्याप्रमाणे कुटुंबियांसोबत चर्चा करून बाजारपेठ पोलीस स्टेशनला येऊन स्वतःला सरेंडर करेल आणि पुढची सर्व न्यायालय प्रक्रिया होईल, हा कालच निर्णय झाला होता। त्यानुसार सर्व घडलं आहे। या प्रकरणात गलिच्छ राजकारण केलं जात आहे, त्यामुळे या प्रकरणाला आणखी फाटी फुटू नयेत आणि सर्व शांततेत व्हावे, हाच त्यामागचा हेतू होता। आम्हाला कोणतीही लपाछपी करायची नव्हती, असं गणेश सोवने यांनी म्हटलं आहे।